हे बघा आपल्याला मेंदोडे करायचे. काल रात्री डाळ आणि थोडेसे मेथीदाणे भिजत घातलेले. आता त्याला चांगलं धुवून असं हे बघा चाळणीत ठेवायचं, सगळं पाणी निघून जाते. हे बघा त्याला वाटून घेऊया. वाटायचं एकदम बारीक. हे बघा वाटलं, हे बघा चांगलं बारीक. अजून एवढं वाटायचं आहे. हे बघा पीठ वाटून घेतलं मेंदूवड्याचं. आता त्यात मसाले टाकूया. धना पावडर, जिरा आणि थोडंसं हिंग आणि मीठ टाकायचं आहे. हिंग टाकूया. थोडंसं जिरं टाकायचं. मीठ टाकायचं चवीप्रमाणे. थोडंसं धना पावडर. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. हे बघा चांगलं हलवून घेतलंय. हे पाणी घेतलंय. आता आपण चेक करूया आपलं पीठ. एवढं टाकते पीठ पाण्यात. वरती आलं की समजायचं आपलं पीठ छान छान हे झालंय. हे बघा, हे बघा वरती आले मग पीठ चांगलं झालंय. आता तेल गरम करायला ठेवूया. हे बघा तेल ठेवलंय तापायला. हे बघा तेल चांगलं तापलंय. आता आपण मेंदूवडे टाकूया. हे बघा पाण्यात हात घालायचा. हे छान असे छोटे छोटे. जास्त मोठे नाही करायचे, मग आतमध्ये भाजत नाही. छोटे छोटे केले ना मस्त वरून क्रिस्पी होतं. ते बघा आतून एकदम सॉफ्ट. पाच सोडलेत, जास्त नाही सोडायचे. हे बघा मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. हे बघा हे बघा मस्त तळलेत. आता याला काढून घेऊया. हे बघा एकदम क्रिस्पी झाले. आवाज बघा. दुसरे पण टाकून घेऊया. हे बघा मस्त असे छोटे छोटे करायचे, म्हणजे आतपर्यंत मस्त तळले जातात आणि क्रिस्पी होतात. बघा 5-5, 6-6 टाकते. तर हे तळून घेऊया. हे बघा अजून एवढं पीठ आहे. हे बघा हे पण मस्त तळून झालेत. त्याला काढून घेऊया. मस्त असे सॉफ्ट झालेत. हे बघा अजून एवढं पीठ आहे. तर सर्व करून घेऊया. हे बघा झाले मेंदोडे. हे बघा मेंदोडे एकदम सॉफ्ट, आतून सॉफ्ट आणि वरतून बघा किती क्रिस्पी मस्त झालेत. या नाश्ता करायला. खोबऱ्याची चटणी करायची आहे बघा. त्यासाठी मी
ओलं खोबरं नाही म्हणून सुकं खोबरं घेतलं आहे. डाळ एवढीच होती, कोथिंबीर आणि मिरच्या. तर लसूण पण थोडा घ्यायचा आहे. हे बघा लसूण पण घेतलं आहे. त्याला वाटून घेऊया बारीक असं. हे बघा चटणी करून घेतली आता. हे बघा आता याला फोडणी घालूया. हे बघा हे मेंदूवड्याचं तेल आहे, हे घेतलं एवढं. त्याच्यात फोडणी घालणार आहे. थोडीशी राई टाकणार त्याच्यातच. बघा हे बघा राई चांगली तडतडून द्यायची. हे बघा राई चांगली तडतडती आहे. हे बघा आता त्यात कढीपत्ता टाकूया. हे बघा थोडीशी पातळ केली आहे. या नाश्ता करायला हे बघा मेंदोडे केलेत, चटणी खोबऱ्याची, काळा चहा.